टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण चालू आहे मोहोळ शहरामध्ये। या मोहोळ शहराच्या बरोबर मध्यभागी आहे। ह्या ठिकाणी बस स्टँड आहे। या ठिकाणी नेमका प्रश्न इथं नागरिकांना काय होत आहे तर आपण पाहू शकतो की इथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथं खड्डा पडलेला आहे। ह्या ठिकाणी 9 महिने झाले या ठिकाणी खड्ड्याचं काम झालं नसून तरी इथल्या रिक्षा चालकांशी आपण संवाद साधणार आहोत। नेमका कुठला प्रश्न इथं निर्माण झालेला आहे, तरी काय निर्माण झालेला आहे प्रश्न इथं हायवे असल्यामुळं आणि सारखं ट्रॉफिक जाम असतं। पण या 8-9 महिने झालं मग काम बंद आहे। त्यांनी कमीत कमी 40-50 फुटाचा खड्डा खंदून अजूनपर्यंत इथं रोडवाले आले नाहीत, हे कामगारसुद्धा आले नाहीत। त्यांनी काम चालू ते खंदून ते गेलेले आहेत। 8-9 महिने झालं कोण आले नाही। इथं रात्री एक वयस्कर माणूस पडलेत खड्ड्यामध्ये, त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला आहे, पण ते कुठले होते काय माहीत नाही, ते निघून गेले, त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले। पण शासनाचं दुर्लक्ष आहे या आणि रोडवाल्यांचं बी दुर्लक्ष आहे। रोडवाल्यांनी ह्यांनी काम आणि नगर परिषदचं सुद्धा दुर्लक्ष आहे इथं, दुर्लक्ष आहे। मग तातडीनं ही काम पूर्ण करावं असं आमची इच्छा आहे। आम्ही रिक्षा चालक म्हणून आमचा रोजचा इथं सहवास आहे आणि दोन्ही बाजूनी नॅशनल हायवे असल्याने इथं 40-50 फुटाचा खड्डा खणलाय, खोदकाम केलं आहे आणि ती पाईपलाईनीचं काम असल्या कारणाने ती अधिकारी इकडे येत नाही, शासन बी काय इथं लक्ष देत नाही। वयोवृद्ध माणसं संध्याकाळी इथनं जाताना ती खड्डा दिसत नाही त्यांना, त्यात पडतात, त्यांना लागते, त्यांचं काय घात होईल अशी ही परिस्थिती आहे इथं ना। इथं त्यांनी काय रेड लाईट लावली आहे ना काय लावली आहे किंवा त्याला काय दर्शवलं आहे की इथं ही धोकादायक आहे म्हणून, असंही काही केलं नाही। लवकरात लवकर ही काम जलद गतीनं कसं पूर्ण होईल याकडे अधिकाऱ्यांनी, रोडच्या अधिकाऱ्यांनी आणि संबंधित कोण अधिकारी आहे त्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे असं आमचं मत आहे। आणि लवकरात लवकर काम झाल्यानंतर ना तातडीनं काम होईल तेवढं ती लोकांसाठी बरंच आहे असं आमचं वैयक्तिक मत आहे। ट्रॅफिकची संख्या जास्त असते, लोकांची आवक जावक तालुक्याला भरपूर असते, तर त्या माध्यमातून हे खड्ड्याचं काम बऱ्याच दिवस रखडलेलं आहे। तर हे शासनानं किंवा जे रोडचे अधिकारी असतील त्यांनी तत्पर हे लवकरात लवकर पूर्ण करायला पाहिजे, कारण हा अडचणीचा एरिया निर्माण होतो, गर्दी होते आणि सुरक्षा नाही। अचानक त्याच्यात काही झाली, घटना घडली तर याला प्रशासन काय करणार, याबद्दल माझं असंच म्हणणं आहे की ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हे तात्काळ काम व्हावं एवढीच माझी विनंती आहे। तर 4 पदरी रस्ता आहे, पंढरपूरहून आता इकडे कुरळ रोड आहे, इकडे पुण्याला हवे जातो, पण एवढा इथं मोठा खड्डा असल्यामुळे खूप अडचण होते आणि ट्रॉफिक बी सारखं जाम होतं। त्याला कुठला सिग्नल नाही आहे, काय नाही आहे, रेड झोन नाही, काय नाही आहे। एवढं 50 फुटाचा खड्डा खणला आहे, त्यामुळं खूप त्रास होतो। जेणेकरून येणं जाणारे माणसं आहेत ना त्यांना खड्डा दिसत नाही आहे। आणि अशी एक मागणी आहे की मोहोळचा नागरिक म्हणून लवकरात लवकर काम पूर्ण व्हावं, अधिकाऱ्यांनी लवकर लक्ष द्यावं आणि लवकरात लवकर काम पूर्ण व्हावं हीच इच्छा आहे। आपण ज्या ठिकाणी उभा आहोत हे मोहोळमधलं मध्यवर्गीय ठिकाण असून ह्या ठिकाणी बस स्टँड पण साईडला आपण पाहत आहे की बस स्टँडच्या नजदीक ह्या ठिकाणी आपण खड्डा पाहतोय की या खड्डा कमीत कमी 40 फूट अंतरावरती आहे। ह्या ठिकाणी आपण पाहू शकताय की किती अंतर खोल आहे। ह्या खड्ड्याची किमान 40 फूट हे लांबी आहे याची, म्हणजे खोल आहे। पण ह्या ठिकाणी शासनाने अद्याप इथलं काम पूर्ण केलं नसून तर ह्या ठिकाणी किती दिवसामध्ये म्हणजे कमीत कमी 9 महिने झाले या कामाची अजून पूर्ण झालं नाही। तर इथल्या जे रिक्षा चालक आहेत यांची मागणी अशी आहे की या ठिकाणी काम लवकरात लवकर व्हावं आणि ह्या ठिकाणी कमीत कमी 2-3 लोक ह्या ठिकाणी पडले आहेत। पुढील घटनावर शासन जबाबदार असणार आहे का, हे पण शासनाची जबाबदारी आहे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा।